मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। पाहुयात आजच्या ठळक बातम्या। मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात दरवर्षाप्रमाणे भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिंदे गट आणि आरपीआय आठवले पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, आरपीआयचे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे, शिंदे गटाचे तालुका प्रमुख कांतीलाल कंठे, भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र ढाकी यांनी मनोगते मांडली। यावेळी प्रास्ताविकात मुरबाड पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल घरत यांनी आमदार कथोरे साहेब कार्यकर्ते घडवणारी मशीन असून निवडणुका झाल्यावर चिखल उडवणारे कार्यकर्ते आम्हाला नकोत, निष्ठावंत कार्यकर्ते हवेत असे आवाहन केले। तर बाहेरून कोणी तेल ओतण्याचा प्रयत्न केल्यास माचीसची काडी माझ्याकडे असेल असा गर्भित इशारा आमदार कथोरे यांनी दिला। या कार्यक्रमाची राजनजी घोरपडे साहेब या ठिकाणी माजी नगराध्यक्ष हे सुद्धा या कार्यक्रमासाठी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करत आहोत। बंटीजी मस्कर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी करत आहोत। या कार्यक्रमाचं सुरुवातीला सांगितलं की आपण सुरुवात केली त्याला 15 वर्ष झाली। 15 वर्ष झाली त्या टायमाला अनिल 500 सुद्धा आपल्याला खूप अवघड होती, हे विसरून चालणार नाही। तर बऱ्याच गावांच्या 2009ला मला जाऊ दिलं नव्हतं निवडणुकीला, आणि अशा परिस्थितीमध्ये मला निवडून येणं सुद्धा 2009ला अगदी अवघड करून ठेवलं होतं। पण तरी सुद्धा जिद्दीने आपण राहिलो, बदलापूर माझ्या बरोबर राहिलं, कल्याण बरोबर राहिलं आणि आपण सुरुवात 2009ला केली। पण खरं म्हणजे आजही जुनी मंडळी आहेत, विद्रोह साहेब पण आहेत, कंटे आहेत, जुन्या मंडळीने आठवावं की 2009च्या अगोदरचं मुरबाड आणि आताचं मुरबाड। मी ज्यावेळेला मुरबाडचा आमदार म्हणून झालो त्या टायमाला ज्यावेळेला फिरायला सुरुवात केली मला स्वतःलाच लाज वाटत होती का मी इकडे कुठं आलोय। कारण मी अंबरनाथचा जो विकास केला होता तो वेगळ्या पद्धतीने केला होता आणि मनात आलं की मुरबाडला जन्मभूमीमध्ये जावं। योगायोगाने तुम्ही मला न्याय दिला आणि ती संधी मिळाली। एवढी वाईट अवस्था होती, मगाशी सांगताना सूत्रसंचालन करत असताना सांगितलं आणि दिनेश उघडेने पण खूप चांगलं सांगितलं की गावातला एकच फक्त लीडर, बाकी कोणालाही विचारायचं नाही। आणि गावामध्ये 2 तट केलेले, एकाला पोलीस स्टेशनने चालवायचा आणि एकाला आमच्या बरोबर ठेवायचा। पोलिसांना सांगून ठेवायचं तर त्यांच्यावर केसी झाल्या का त्यांना आत टाकायचं आणि सोडवायला ठरलेले वकील असायचे। ही मोनोपॉली सगळी आपण मोडली आणि आज मुरबाड तालुक्यातले सगळे ग्रामस्थ विश्वासाने सांगतात आमच्या गावातली भांडणं बंद झाली। वेलूर सारखं गाव, त्या गावाचं मला आजही नाव घ्यायला समाधान वाटेल, अगदी समाजाचा गाव। पण एवढी वाईट परिस्थिती की निवडणूक जर आली तर तिथशी 307, 326 लागल्याशिवाय कुठेही ग्रामपंचायत झाली नाही। विलुकची मंडळी आहे तसे, आणि एकत्र येऊन ज्यावेळेला आम्ही बसलो, मी ज्यावेळेला आमदार झालो त्या टायमाला विलुक गावाची ग्रामपंचायत लागली। त्या गावातला अगोदर एक ग्रामसेवक माझ्याकडे आला होता, त्याला मी सांगितलं, नवीनच लागला होता की तू वेळूकला काम कर। तो म्हणतो नको, मला तिथं नको बोलतो, तिथं माझं मंडळ होईल, कारण मी एका गटाचा आणि गाव दुसऱ्या दोन्ही तिथं गट आहेत आमच्या इथं। आम्ही सगळ्यांना त्याला समजून सांगितलं, त्याला काम करायला सांगितलं, त्यांनी एवढं चांगलं काम केलं आणि ग्रामपंचायतीची निवडणूक आली त्यावेळेला इथे बसलेत आमचे, त्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे त्यांना घेऊन बसलो आणि ग्रामपंचायत बिनविरोध करायचे म्हणून ठरलं। खूप प्रयत्न केले, 4-4 सदस्य दोघांना दिले आणि आदिवासी महिला होती तिचं चिठ्ठी टाकून काढली आणि वेलूरची ग्रामपंचायत पहिल्यांदा इतिहासामध्ये बिनविरोध झाली, कधी नव्हती। आणि भांडणे काय नाही, पण त्याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी सप्ताह सुरू केला मंदिरामध्ये। आम्ही याला मी पण जायचो, त्या लोकांच्या बरोबर सतत संपर्क ठेवला। लोकांच्या मनातल्या ज्या भीती होत्या की आमदार पोलीस स्टेशनला फोन करून आम्हाला आत टाकेल, हा आमदार आत टाकणारा नाही, त्यांना बाहेर काढणार आहे, हा विश्वास विलूक गावाने पहिला दिला आणि तालुक्यामध्ये एकदम यशस्वी चांगला आहे। हे घडलं नाही कोणाला, सगळ्या समाजाचे पुढारी त्या ठिकाणी जात होते, पण कोणी मिटवण्याचा प्रयत्न केला नाही।
आणि एक एक गाव जसे भांडणातून होते. वैशाखरा पण काही कमी नव्हता. आणि वैशाखरा सुद्धा कलाकार, पाटलांचा गाव होता पण कलाकारी गाव होता. आणि ते बरोबर ना, एक एक गावाची हिस्ट्री मला पूर्ण माहिती आहे. मग गवाळी असेल, आंबेगाव असेल, कोणती नावं घेतली तरी कमी पडतील आपल्याला. सगळ्या गावांच्या मध्ये असं वातावरण होतं. त्या गावांना आपण दिशा दिली आणि आपण खरं म्हणजे तालुका खूप शांत करत गेलो. खूप त्रास झाला होता होता, दुसऱ्या वेळेला सुद्धा त्रास झाला पण तो कमी झाला. कारण बदलापूर माझ्याबरोबर नेहमी कायमचा राहिलेले, कल्याणने पण चांगली साथ दिली. तिसऱ्या चौथ्या यावेळेला तुमच्या लक्षात नसेल आला, मी एकाही बंडखोराला कधी साधा फोन पण नाही केला. कारण मला ठरवलं होतं मी या बंडखोरांचा मला चष्मा खाली केल्याशिवाय चालणार नाही. आणि मला तेच पाहायचं होतं. इंद्राव साहेब, मी मनापासून ठरवलं होतं की ही निवडणूक झाल्यावर किसन कथोरे काय हे दाखवायला सुरुवात करेल. मी अंबरनाथचा आमदार झालो तो काय सोप्या पद्धतीने नव्हतो झालो. सगळे गुण वापरलेले. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, अंबरनाथ मतदारसंघातून निवडून येणं हे सोपं काम नव्हतं आणि मोठ्या जेड्या गवळ्याचं काम नव्हतं. साबीरबाईंच्या समोर लढणं, हे कॅबिनेट मंत्री होते ते, आणि त्यावेळेला पण ती तशी परिस्थिती अशी होती, डोंबिवलीवाल्यांचा फुल विरोध मला आणि दादागिरी. घरात घुसलो होतो आणि घरातून बाहेर निघायची हिंमत नाही झाली. इथं मुरबाडला आता मला जे बंडखोर आहेत ना, त्यांना बदोश करण्यासाठीच माझा चष्मा आता खाली जाणार आहे. कधी मी बोलणार नाही. कोणी असेल, माझ्या मी डोक्यात एवढा घेतलेला आहे ना, तुम्ही कोणाला मला सांगण्याची गरज नाही. मला एकच आहे, त्या युतीचं मनापासून मला आभार मानले पाहिजे. मुरबाड तालुक्यामध्ये युतीने एवढं चांगलं काम केलं की कौतुक करायला पाहिजे. सगळे मनापासून सगळेजण कामाला लागले होते. म्हणजे आर्थिक सुद्धा मदत इंद्राव साहेबांनी मला केली. एक उघड सांगायला काही हरकत नाही, काही गोष्टी या निश्चित त्या आपण पाळल्या पाहिजेत. पण जे घडलं ना ते माझ्या दृष्टीने चांगलं घडलंय हे सांगतो तुम्हाला. आणि मुरबाडची दिशा बदलण्यासाठीच घडले. त्यामुळे कंटे 100% युती आपण करू, पण बंडखोरांच्या बरोबर कधी काय होणार. आणि तो तुमचा न्याय आम्ही बदलापूरला लावणार नाही, बरोबर ना. बदलापूरला मी माझा चष्मा अगदी खाली करायला सुरुवात केली. मगाशी टाटा सांगितलं ना, पण मी तिथं बाटा करून ठेवणार आहे. 100% राजेंद्र घोरपडेला काय वाटत असेल माहित नाही. तुमच्या अंगात पण अजून शक्ती माझी आणा. ती शक्ती आणल्याशिवाय आपल्याला चालणार नाही. कारण ज्यांनी त्रास दिलाय सरळ होणारच नाही. ते वाकडेच करून ठेवायची वेळ आली. काय गरज आहे, खरं म्हणजे गरज नसताना ज्या ज्या गोष्टी मी कधी कोणाच्याही विरोधामध्ये कधी बोलत नसतो. इंद्राव साहेबांनी मग अशी कार्यकर्त्यांनी कामं करावीत, कोणी कामं करावीत याच्यात माझं कधी घेणं देणं नाही. 15 वर्षापूर्वीची परंपरा मोडली मी. आमदाराला भेटल्याशिवाय काम मिळणार नाही, आमदाराचं पोचल्याशिवाय काम मिळणार नाही. कुठल्याही ठेकेदाराने सांगावा किसन कथोरेंच्या गाडीमध्ये कधी डिझेल भरलाय का? एकही ठेकेदाराने सांगावं मला. माझ्या ऑफिसला मी त्यांना चहा पाजत असतो. निधी आणायला मी कधीच कमी पडत नाही. कामं झाली पाहिजे हा माझा आहे विचार. आजही तुम्हाला सांगतो, मागच्या कामांच्या पैकी किमान 400-500 कोटी रुपये आपल्या तालुक्यामध्ये मंजूर झालेले आहेत, अजूनही पेंडिंग आहेत. मला माहितीये ही कामं जर अजून झाली असती तर मला अजून 1000-2000 मतं वाढली असते तुमच्याकडे. पण तो एक प्रचाराचा त्यांना मुद्दा मिळाला. फक्त खोटं सांगतात. मी कधीही सांगत नाही, जे बोलतो ते करतो. हे काचेचा स्कायवॉक यांच्या कधी स्वप्नातच आला नव्हता हो. याने कधी ऐकलं पण नाही नव्हतं. पण ते सांगायला लागले की काचेचा स्कायवॉक कुठं गेला, त्यांना हेच कळत नाही. तर त्याच्या प्रोसिजर काय, तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी केलंच नाही यातल्या गोष्टी. 100% त्याला अजितदादांनी एवढी चांगल्या प्रकारची भूमिका घेतली की हा एवढ्या चांगल्या पद्धतीने त्याच्यात बसवला. आता फॉरेस्टची परवानगी झाली, पश्चिम घाटाची परवानगीच्या मागे आपण लागलेलं, फॉरेस्टच्या जागा आपल्याला ताब्यात मिळते. केवळ काचेचा स्कायवॉक मागत नाही आपण, हे आपण बसलोत ना या ठिकाणी पण खूप मोठ्या प्रमाणातलं डेव्हलप करतोय. या ठिकाणी 120 रूम अजूनही बांधतोय. त्याच्याबरोबर दुसरे मोठे मोठे हॉल घेतोय आणि लग्न कार्यासाठी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचा सेवस्टार आपण या ठिकाणचा वरचा भाग सुद्धा करतोय. त्याचबरोबर वरचा गड, कुठला गड, हरिश्चंद्रगड, त्याला
रोपवे करतोय, एक झिप लाईन करतोय, असं ह्या भागातलं जे पर्यटनाचं काम होईल ना, त्या मुरबाडचा इतिहास केवळ मुरबाडमध्ये राहणार नाही, महाराष्ट्रात राहणार नाही, देशात राहणार नाही, जगाच्या पाठीवर सगळ्या देशात होईल की काचीचा स्कायवॉक सगळ्यात मोठा चायनाच्या नंतरचा जर असेल तर तो मुरबाडच्या मालसेर घाटातला. ते सोपं काम नाही. आणि एवढं मोठं जर काम करत असेल तर त्याच्या प्रोसिजर काय त्यात कोणाला माहित नाही. कधी मंत्रालयामध्ये कोणाला माहितीच नाही या असल्या गोष्टी. नवीनच आपण हा उपक्रम घेतला, त्यामुळं निश्चितपणे काही गोष्टी आपण चांगला करण्याचा प्रयत्न करतोय. केवळ तेच नाही, रस्त्यांची अवस्था काय, किती वर्षापासून मालशेर घाटातला रस्ता तो पडलेला आहे, तो आता मार्गी लागला. सगळ्यात चांगली एजन्सी हिंदुराव साहेबांनी सांगितली वस्तुस्थिती, सगळ्यात चांगला रस्ता समृद्धीपेक्षा क्वालिटी आपल्या रस्त्याची चांगली होती. ही पहिल्यांदा घडते. पण थोडं कुठे खड्डे पडले, आता काम चालू असेल तर खड्डे पडणार, काय लक्षच नाही हो. आमदार कुठं बघतच नाही. आता आमदार त्याच रस्त्यात येतोय जातोय, तो काम झाल्यावर कधी बोलणार नाही का सगळ्यात चांगला रस्ता. एवढी कामं होतात ना, पण यांना कधी वाटत नाही. मगाशी आमच्या गोष्टीने खूप चांगलं सांगितलं. खरेदी विक्री संघाला म्हणे बॉडी मागच्या दारात आली, मागच्या नाही, मंत्रालयातून थेट येऊन खरेदी विक्री संघावर बसली. मागच्या दारात काय आली, मागच्या दारात तुम्ही उद्योग काय केले तर ते करण्यासाठी चंद्रकांत गोष्टी तुम्हाला तिथं पाठवले. आणि तुम्हाला सांगायला मला वाईट वाटेल, त्या संघामधला घोटाळा हा सगळा निघाला की शेतकऱ्यांना लुटलं याचा कोणी विचार केलाय का? कितीतरी सातबारे नसतानाच डायरेक्ट भात खरेदी दाखवले ना, बोनस काढले. एक एकर जागा असेल ना, त्याचा 1 हेक्टर केलाय आणि बोनस काढून घेतलाय. जाधवनी लिहिले बरंच, पण अजूनही तुम्हाला माहित नाही. सगळ्या जर माहित्या काढल्या खरेदी विक्री संघाच्या, टीव्ही लावायला इथं तपास नाही होणार तो, आणि ते सोडणार नाही. तर मी जे हातात घेतो ते पूर्ण करतोय. काही फरक पडत नाही मला. मेलेल्या माणसांना पण मतदार करून ठेवले. हिंदुराव साहेब यादी जर पाहिली बरोबर ना, किती माहित आहे, 150 लोक मेलेल्या लोकांचे मतदान टाकून ठेवले आणि मला निवडणूक लावायची होती. अरे मतदार यादी तर करा, आणि जो शेतकरी आहे त्याला सभासद करा. तो शेतकऱ्यांचा खरेदी विक्री संघ आहे. गोलप साहेबांची मेहरबानी, कोणाची मेहरबानी नाही ती. त्यांनी ते त्या टायमाला दूरदृष्टी ठेवून खऱ्या अर्थाने खरेदी विक्री संघ आपल्याला दिलाय. ते कोणाच्या मक्तेदारीसाठी नाही. दुसरे अजूनही जर सांगितलं ना तर तुमच्या सगळ्यांच्या मनात वाटेल का हे काय होते. आयुष्यात कधी अशा वाईट विचारातून कधी पैसा कमवू नये, आणि गमवला तर त्याचा कधी समाधान मिळणार नाही. माझ्या मी त्या सगळ्या जेवढ्या संचालक दिले त्यांना सगळ्यांना एकच सांगितलंय की या वर्षी माझ्या शेतकऱ्याचा भाग खरेदी करताना चुकीच्या मार्गात कोणताही काम होता कामा नये यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी बसवलेले. वाईट परिस्थिती खूप शेतकऱ्यांना माहितीच नाही, व्यापारी सगळा धंदा करतात. आणि अशा गोष्टी कुठेतरी काढायला लागल्यानंतर मी 15 वर्षात कधी विचारलं नाही कोणी काम करतंय, कोण करतंय. विरोधी पक्षाचे मग लोक कामं करत होती, आणि ज्यांच्या घरामध्ये मी माझ्याकडचा निधी जातो ना, आता अर्ध्या मतदारसंघातला निधी त्यांच्याच घरात जात होता. कधी टक्केवारी दिली का मला विचारावं. हे बोलणाऱ्यांना कधी बोलायला लागलो तर मला वाटतं मग ते फार अवघड होईल, कारण तो आजचा दिवस नाही. पण एकच आहे, मनापासून कार्यकर्ते प्रेम करतात. ठीक आहे, मतदानाची तुमची दिशाभूल खूप झाली, आणि प्रत्येकाला त्यांना वाटत होतं का आम्ही जिंकणारच. जिंकणार म्हणजे काय त्यांना माहितीच नव्हतं. बापाला 2 वेळ पाडला होता पोळ्या कसा हे छोटं साधं गणित कळत नव्हतं. त्यांना एवढी हवा होती की आम्हाला सगळीकडून पैसा येतोय. आमच्या बदलापूर मधून हरकपुरीचा पैसा आला, काही भिवंडीमधून पण तुमच्या आला, भरपूर आला. आणि त्यामुळं आता दाखिली भिवंडीचं लोन आमच्याकडे आणू नका जिल्हा परिषदला. आम्हाला आमच्या मुरबाडचं लोन आहे ना, ते मुरबाडला राहू द्या. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता अध्यक्ष झाला, आमच्यामध्ये जर कोणी ढवळाढवळ केली तर आम्ही ढवळाढवळ चालू देणार नाही. कुठल्याही चालू देणार नाही. देवेंद्रजींना या शब्दात सांगितलेलं आहे, मी माझ्या मतदारसंघाचा निर्णय घेण्यासाठी मी खंबीर आहे. महायुती आमची चांगल्या पद्धतीने काम करेल. बदलापूर नगरपालिका असेल, मुरबाड जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, कल्याण असेल, अंबरनाथ असेल, या सगळ्या ठिकाणी आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढणार.
कुठल्याही प्रकारचा विचार चुकीचा करणार नाही. पण बाहेरून जर कोणी तेल ओताचा प्रयत्न केला तर आग लावायला आम्ही आहे. ती आग अशी लावी की विश्वाला कोणी येणार नाही टाकी. माझ्या गावाला आग नाही लावली, पण आता आग लावली. कारण आता मी मोकळा झालो ना. आता मी 5 वर्षासाठी आहे. तो कशा करता? माझ्या कार्यकर्त्याला घडवण्यासाठी. मला आता मी घडलोय, तुम्ही दिले मला सगळ्यांनी. मला अजिबात आता गरज नाही, पण माझ्या कार्यकर्त्याला बसवण्यासाठी जर माझ्यासारखं कोणी जर त्याच्यामध्ये तेल ओताचं काम करत असेल तर माचीची गाडी घेऊनच मी बसलेलो आहे. निश्चितपणे ती वाट माझ्या हातातूनच पेटेल आणि आग लावून मोकळा होईल. आणि निश्चित माझ्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी ठामपणे मी तुमच्या बरोबर आहे. उद्धवराव साहेब असतील, दिनेश उघडे असतील, शिवसेनेचे आमचे शिंदे साहेबांचे पण सहकार्य चांगलं मिळेल आपल्याला, दादांचं सहकार्य मिळेल. ते तुम्ही कोणीच कल्पना करू शकत नाही. मुरबाड मतदारसंघात निधी किती येतोय याचा लेखाजोखा कोणी घेतच नाही. तुम्ही बाकीच्या मतदारसंघात जाऊन एकदा अभ्यास करा काय परिस्थिती येते. मी तर तुम्हाला खात्रीने सांगतो की डांबरमुक्त आपला मतदारसंघ बदलापूर तर जवळजवळ झालाय. आपला पण मतदारसंघातले मोठे मोठे रस्ते पण आता या वर्षी मार्गी लागतात. डांबरमुक्त होऊन कायमचे खड्डे मुक्त होऊन जाणार आहे. कुठेही आपल्याला अडचण राहणार नाही. सगळ्यात माझ्या कार्यकर्त्यांना महत्वाची विनंती आहे की पहिल्यांदा गरीबाचं घर जे मोदी साहेबांनी आता पाहिजे तेवढी आपल्याला घर दिली आहेत. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आपल्या मतदार 17,500 घरकुलं ही आता आपल्याला मंजूर झालेली आहे. पुन्हा सर्वे झालाय. एक घर ठेवू नका. कोणीही माझ्या आजोबा असेल, आजी असेल, बाबा असेल घरापासून वंचित राहिलाय असा एक माणूस नको. ज्याला पाहिजे ना त्याला द्या. आपल्या घरातून पैसे देत नाही पण त्याला एकच सांगा हे महायुतीचं सरकार करते. नाही तर घर घेतो मला बाबा सांगतो का नाही मीच आणला. अरे बाबा तो गेला होता कुठं. आणि दुसरे सांगणारे आहेत बरेच. काय ते जिल्हा परिषदने दिवे लावले अख्ख्या इंद्रराव साहेब 5 वर्षामध्ये एक शिक्षक आपल्या तालुक्यामध्ये आला नाही. पण ते तुम्ही होते. एक ग्रामसेवक नाही. उलट आपल्याकडचे ग्रामसेवक भिवंडीला, कल्याणला तालुका हा वाऱ्यावर सोडलेला. कुठं गेला तो निधी? सगळं एकाच गावाला, एकाच घरात, एकाच एजन्सीला चालणार नाही. कुठेतरी आता दाबली पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा जे मगाशी सांगितलं अनिलने वस्तुस्थिती, ज्याला वाटतंय की आमच्या बरोबर काम करायचं नाही त्यांना माझा रस्ता मोकळा आहे. त्यांनी सरळ निघून जावं. अजिबात गरज नाही. माझा मजबूत कार्यकर्ता आहे आणि मजबूतपणे काम करेल. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. ताकदीने आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. उमेदवार कोण आहे पण तो महायुतीचा उमेदवार आहे हाच आपल्याला एक लक्षात आपण ठेवायचंय आणि त्याच पद्धतीने आपल्याला काम करायचंय. मग बदलापूर नगरपालिका असेल ती सुद्धा महायुती असेल तिथं सुद्धा, पण ते कुठली खानदानीच्या बरोबर. तिथं पण काही खानदानी आहेत सैनिक म्हटलं का त्या खानदानीच्या बरोबर शरद मागे पुढे चेहरा पाडून पूर्ण डोळा ठेवू नये. काही काळजी करण्याची गरज नाही मला. आणि तोडून तोडून किती मतं तोडणार बदलापूरला. त्याच्यात आता 10-15 हजार नवीन नोंदणी झाली. माझी त्यांनी 32 नाही 42 आपलं लिहिले बदलापूर आणि अजून 10-15 होतील. त्यामुळे तोडून तोडतोय. थेट नगराध्यक्ष भाजप महायुतीचा होईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि आमका सर आपल्याला सुद्धा या मतदारसंघामध्ये वन साईड आपण सगळ्यांनी महायुतीचं काम करायचं आहे. सगळ्यांनी माझी तरुण मुलांना सगळ्यांना विनंती राहील. वरतीजी प्रतीक पण आता लवकर उठायला लागलाय. त्याला फिरवा जरा कुठेतरी जरा सांगा ना. नुसतं इंद्रनाथ नका ना पुढं पुढं करू. बाकी आमच्याकडे आता आमचा एक मॅनेजर पण एक रिटायर झाले. जरा तुम्ही पण जरा गावागावात फिरायला सुरुवात करा. माझी मुलगी गेली बिचारी. सांगायला मला एक वेगळं वाटतंय. मनातून तिने येऊन सांगितलं होतं मला बाबा मला काही करून प्रवाहामध्ये येते आणि मला लढायचे. तुला सांगितलं नसेल पण मला जे सांगितलेले शब्द तिचे माझ्या आजही मनात बसलेले आहेत. आपण रिटायर झाला आता आपणही प्रवाहामध्ये आहात. अशी खूप लोक प्रवाहात येतात. त्यांना सगळ्यांना समाविष्ट करा आणि चांगल्या विचारातून आपण महायुतीचा एक चांगला मजबूत बालेकिल्ला आपलाच ठेवूया अशा प्रकारची विनंती करतो. कारण खूप बाहेर लोक आहेत ते सारखे विचार करत असतील का हे बसलेत आतमध्ये आणि आम्हाला बाहेर ठेवले. अजूनही खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. फक्त एकच दुसरी सूचना करतोय.
परवापासून श्रावण महिना सुरू होतोय. संगमला आपण 1 महिनाभर आपल्या तालुक्यातली भजनी मंडळं ठेवलेली आहेत. रोज एक भजन होणार आहे आणि त्याच्या अगोदर एक हरिपाठाचा कार्यक्रम होणार आहे. असं महिनाभर कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या ठिकाणी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ते उपस्थित राहायचे. संगमचं डेव्हलपमेंट एवढ्या चांगल्या पद्धतीने करण्यात येते. जवळजवळ 18 कोटीच्या वरती कामांच्या कार्यान्वित झाले. कोणी सांगते तिथं पैसेच नाही आणि मंदिर तोडायला घेतले. आता मंदिर तोडायला तुमच्या स्वप्नातच कधी आला नव्हता. जे काही बोलत असेल ना त्यांनी येऊन माझ्याशी चर्चा करावी. संगमचं तीर्थस्थळ महाराष्ट्रातलं एक नामवंत तीर्थस्थळ आपण करतोय आणि त्याला कुठेही सगळ्या टॉप मॉडेलचं आपण त्या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली. वेगवेगळ्या पद्धतीने तिथं फॉरेनची जागा पण आपण अजून घेतोय मंदिरासाठी. सगळ्या महाराजांनी आपल्याला तसे आशीर्वाद दिलाय. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तिथं आपण त्याचं मंदिराचं पूजन केलंय आणि नंतर ते काम सुरू केलं. आता सगळ्यांना विनंती आहे की परवापासून होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. तुमच्या भागातली मंडळं असतील ती सुद्धा त्या ठिकाणी भजनाला येणार आहेत. रोज फक्त एकच भजनी मंडळ असणार आहे. असा एकही दिवस नसेल की त्या दिवशी कार्यक्रम नाही. चांगल्या विचारातून आपण एक वेगळी सुरुवात करूया अशा प्रकारची सूचना करतो. खूप उशीर जरी झाला असेल तरी आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतो. त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. अनिलने व्यवस्था केलेली आहे असं सांगतो पण पूर्ण झाल्यावर सर त्याचे आभार मानतो. राज्याचे मुख्यमंत्री आले त्यांनी सुद्धा भाकीत केलं की खबरे साहेब माझ्या दृष्टीने मी जे मुख्यमंत्री तशा पद्धतीचं काम साजेल असं काम ते करतात. तेव्हा भविष्यामध्ये या गोष्टी त्यांना मिळणार नाही त्याच्याबद्दल शंका. काही गोष्टी फार कधी उशिरा आणि काहींच्या नशिबाला कधी लवकर जात. परंतु हे बोलत असताना मला कार्यकर्त्यांनी सांगायचं की कार्यकर्त्यांनी आता स्वतःची हिंमत आणि ताकद वाढवली. कार्यकर्ते फक्त व्यावसायिकीकडून चालणारे कार्यकर्त्यांनी स्वतःचं घर कुटुंब पाहिलं पाहिजे. घर कुटुंब पाहत असताना शिक्षणाकडे भर दिला पाहिजे आणि शिक्षणाकडे भर देत असताना आपण सर्व मध्यमवर्गीयातली विकासाची इतकी जोरात वाटचाल चालू आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी विकासाचा मोठी झेप घेतलेली आणि ती झेप घेत असताना महाराष्ट्र त्याच्यात कुठेही पडली. आज बडोदा हायवे असेल, आज समृद्धी हायवे असेल, निराळे रस्ते खबरे साहेबांच्या माध्यमातून विकसित होतात आणि जमिनीला भाव प्रचंड येतोय. मगाशी ज्याचा उल्लेख यांनी केला घोरपडे कॉन्क्रीटचे रस्ते झाले बदलापूरला. मुरबाड काही अंशी आमचं जरी कमी तरी नागरिकरण इतकं झपाट्यानं होणार आहे आणि झपाट्यानं होत असताना माझ्या शेतकऱ्यांनी जमिनी आता ज्या आहेत त्या व्यवस्थित जर टिकून ठेवल्या तर पुणे जिल्ह्यामध्ये मगरपट्टा शेतकऱ्यांसाठी बांधलेली वसाहत अशा प्रकारचा उपक्रम प्रकल्प जर कपिल साहेबांच्या माध्यमातून आपण लॉजिस्टिक किंवा अन्य गोष्टी आहेत तर आपल्याला आपली जमीन पण राहील आणि आपल्याला कायम स्वरूपाचं भाडे येईल आणि आपल्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारची सेवा करण्याची संधी सुद्धा या पुढच्या काळामध्ये. निवडणुका येत असतात. जिल्हा परिषद असो भारत 35-40 वर्ष एकत्र आहोत. मला आठवते 94 साली जिल्हा परिषद 88 साली जिल्हा परिषदेची निवडणूक लागली त्यावेळेस ते सभापती होते. मी मार्केट कमिटीचा सदस्य होत आलो. उल्हास आणि कल्याण मार्केट कमिटी एकत्र होती आणि ते निवडणूक लढवता कार्यकर्ता एकदम काय रात्रीच्या आज प्रचंड मेहनत आणि श्रम लागतात. नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि ग्रामपंचायतचा सरपंच होणं तर त्याच्यापेक्षा कठीण काम. या गोष्टी करत असताना आपण आपली इज्जत इब्रत वाढवत असताना समाजामध्ये आपली प्रतिष्ठा पण तितकीच सांभाळली पाहिजे आणि ज्या कार्यकर्त्यांना पुढे राजकारणात यायचे त्यांनी काही गोष्टी पाळलीच पाहिजे. हा पोळा प्रत्येक पाळायला सांगतो आणि गटार या परिषदेच्या महत्वाची जसं बैठक करतो. हेही जरी मनोरंजन जरी असलं तरी काही गोष्टीचे संकेत आपण नेत्यांच्याकडे घेऊन काही गोष्टी आपण अंमलबजावणी करायला पाहिजे. महिला भगिनी आहे, बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला काय करता आलं तो करण्याचा प्रयत्न करूया आणि हा प्रयत्न करत असताना आपल्याला कार्यकर्त्याची बळी एकत्र ठेवली पाहिजे. महानगरपालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदच्या येतील त्याच्या अगोदर आम्ही एक प्रयोग कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती महायुतीच्या माध्यमातून आम्ही आपण सर्व करतो आणि भरपूर असं कपिल साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 99% यश आपल्याला एक सीट आपली इकडे तिकडे हे कशाचं लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. मग विश्वास आमच्यावर आहे तर त्या विश्वासाला टाळा जाणार नाही याचं काम सुद्धा त्या
जे जे निवडून येणारे पदाधिकारी आहेत त्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे. पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला 4 महिने बाकी आहेत. त्या अनुषंगाने महायुतीच्या माध्यमातून आपण आपल्या परीने तयारी करू. पण तुम्ही मला घरी बसाल आणि निवडणुकीला आपण सामोरे जाऊ तशी काय पद्धत. आता सर्व गोष्टीचा वापर विनियोग करतात विरोधी पक्ष सुद्धा. आणि मी या ठिकाणी आपल्याला सांगतो, महायुतीचे आमचे सर्व नेते आहेत त्यांनाही सांगतो, या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साहेब ज्यावेळी एकत्र आहे त्यावेळी सुद्धा या शहरी भागामध्ये काही प्रमाणात का होईना थोडासा फरक पडण्याची शक्यता असू शकते. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण सतर्क राहिलं. आपल्या शेजारी बदलापूर आहे, बदलापूरच्या लोकांनी पण सतर्क राहायला पाहिजे. मगाशी ज्याचा उल्लेख केला, मुरबाडकर काही ठिकाणी मत करतात. मुरबाडकर सगळ्यांचीच गोड बोलतात, परंतु मत द्यायला कधी कधी हात त्यांचा या आखडलेला हात आपल्याला करायचे ढिला हळूहळू. पण त्याच्यासाठी कचोरे साहेब आणि आपल्याला इमानदारीचे कार्यकर्ते सच्चे पाहिजे, निष्ठापूर्वक काम करणारे पाहिजे. तुच्छ कार्यकर्त्याची काही इथे महायुतीमध्ये आपल्याला गरज आहे असं नाही. परंतु कधी कधी तुच्छ कार्यकर्त्याच्या माध्यमातून सुद्धा काही माहिती आपल्याला मिळत असते. त्यामुळे आधी आपल्याला वाटतंय आपलं जे आहे त्याने हे करायचं. परंतु ह्या गोष्टी यांना अनुभव 40 वर्षाचा भारत तेवढाच आहे. त्याच्यामुळे आपल्याला एका मिनिटात आम्ही ओळखतो कोण कसा आहे काय आहे आणि कोणी निवडणुकीत काय दिवा लावलाय ते काय सांगायची गरज तुम्हाला पण नाही, घोरपडेना पडे ना बाकीच्या शिंदेना पण. प्रत्येकाला माहित असतं कोण कशा पद्धतीने काय करतं काय नाही. आता राहिला मुद्दा हा का माझ्या कार्यकर्त्याला इज्जत त्याची वाटली पाहिजे. आमच्या मुरबाड तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य ठिकाणी आमचं एकमेव उत्पन्नाचं साधन शेती आहे आणि शेतीच्या जोडीला ठेकेदारी आहे. आणि ठेकेदारी करत असताना आमच्या कार्यकर्त्याला विनंती राहणार, महायुतीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, कचोरे साहेब इथे आहेत, मोठ्या प्रमाणात निधी आणणार आहेत. इथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, तुम्हाला जी जी काय कामं लागतील ते तुमच्या ताकदीने तुम्ही 50 किलोची ताकद तुमच्या रोजा घ्यायची तर तेवढंच काम घ्या. परंतु इमाने चांगलं काम जर केलं तर ते कचोरे साहेब तुम्हाला काम देण्याला काही ना बोलणार नाही. परंतु माझा कार्यकर्ता सकाळी उठला मुरबाडला येतो, सकाळी उठला कल्याणला जातो. कार्यकर्त्याला माझी विनंती राहणार की आपल्याला कामं जर करून घ्यायची असेल तर निष्ठा तर महत्वाचीच आहे. परंतु काम सुद्धा तशा पद्धतीने काम करा की पुढच्या वेळेला कचोरे साहेबांनी बोलून सांगितलं पाहिजे बाबा तू इकडे ये आणि तुला हे पुढचं काम दिलं. आम्हाला इथे कोणाला काम दिलं तर त्याला दुसऱ्या 4थ्या महिन्यामध्ये आम्हाला शिव्याच खायला. एक मुरबाड तालुक्यातला रस्ता आम्ही पाहिला, कल्याण मुरबाड आपल्या कल्याण काय म्हणतो शहापूर भुसा 35 लोक दौडले. हे तर चांगलं नाही. आताच काम कसं जोरदार झालंय मुरबाड कल्याण किती स्पीडने. तो कुठला राजस्थानचा माणूस इथे येऊन काम करू शकतो. आपल्या माणसाला काय मिळत असतं. पण आमची माणसं कमी वेळामध्ये दर्जेदार काम काही करायला पण तयार नाही आणि जास्त पैसे कमायला बघतात. हे याच्या पुढच्या काळामध्ये चालणार नाही. पण देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे सरकार आहे, अजितदादा पवार साहेबांचे सरकार आहे, एकनाथ शिंदे साहेबांचे जे सरकार आहे ते खऱ्या अर्थाने लोकांच्या हिताचं सरकार आहे. आणि म्हणून त्याला कुठली बाधा येणार नाही लोकांच्या. अशा प्रकारचं काम या पुढच्या काळामध्ये आपण करूया. जास्त वेळ घेता मोठ्या संख्येला आपण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल. जे कतोरे साहेबांनी नियोजन केले ते अतिशय अप्रतिमाचं नियोजन आहे. कतोरे साहेबांचं काम गेले 15 वर्षापासून अतिशय जवळून बघतो. त्यांच्याकडे कुठला जात नाही, धर्म नाही, पंथ नाही. त्यांच्याकडे फक्त एकच असतंय काम. तुम्ही कोणी या, काम घेऊन या. विकास हे त्यांचं काम आहे आणि विकास ही त्यांची जात आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी सर्वांना एकत्र करण्याचं काम गेले 15 वर्ष आपल्या सर्वांना महायुतीला एकत्र ठेवण्याचं काम आता मी कतोरे साहेब करत आहे. मी यापूर्वी फक्त बघितलं होतं राजकारणामध्ये एखादा माणूस आला, साहेब गावागावाचा एक इतिहास होता. 15 वर्षापूर्वी गावामध्ये एक गाव एक नेता. मग तो नेता जसं ठरवल तसं त्या गावाची पिळवणूक व्हायची. आम्हाला त्यावेळेस कधी आमदार कोण, जिल्हा परिषदेने माहीतच नव्हतं. परंतु तुम्ही आल्यापासून त्या तालुक्याला आपण दाखवून दिलं की आमदार साहेबांचा दरवाजा हा 24 तास खुला असतो आणि ते तुम्ही आपल्या कार्यातून दाखवून दिलं. खऱ्या अर्थाने साहेब मी एवढंच सांगेल की ज्याप्रमाणे एखाद्या गळ्यामध्ये मण्याची माळ असते परंतु ती माळ एकत्र करण्यामध्ये ज्यामध्ये त्या धाग्याचा प्रामुख्याने भाग असतो तशा पद्धतीचा धागा आपण या तालुक्याच्या आणि अशा अनेक मणी आपण एकत्र करून सुंदर अशी माळ आपण या ठिकाणी केली. विधानसभा मतदारसंघामध्ये जनता आपल्या बरोबर राहिली आणि आपण समोरच्यांना 40 गुंठे चित केलं.
आपल्याला या ठिकाणी मी भाग्यवंत म्हणून बोलतोय. अधिक न बोलता या ठिकाणी सर्व उपस्थित महायुतीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की राज्यामध्ये आपलं युतीचं सरकार आहे. भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, अतिशय हुशार व्यक्ती, आणि त्यांच्याबरोबर शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय अजितदादा पवार साहेब. खरं म्हणजे ही तिघांची जोडी इतकी मजबूत आहे की या राज्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ग्रामपंचायतीपासूनचा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील, या निवडणुकीमध्ये या राज्यामध्ये सर्वच ठिकाणी महायुतीचा झेंडे लागतील. मात्र एवढंच आहे की साहेब, या मुरबाडमध्ये महायुती झाली पाहिजे. विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये अशा प्रकारची आपल्याकडे भावना व्यक्त करतो. आणि हे तिन्ही चारी पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्यांचे पक्ष आहेत. ते अशासाठी, कारण आदरणीय कटोरे साहेब हे काय आहेत, कसे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. मागच्या इशाऱ्यावरती काय केलं, काय झालं हे मी सांगणार नाहीये, परंतु कटोरे साहेबांच्या सोबत निष्ठावंत कार्यकर्ता त्या ठिकाणी राहिला आणि तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीचा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम डाकी साहेब या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं कटोरे साहेबांच्यावरती विश्वास ठेवलेला हा कार्यकर्ता आहे. त्याचबरोबर अजितदादा राष्ट्रवादीचा ज्यावेळेस बाहेर वेगळा गट ज्यावेळेस स्थापन केला, त्यामुळे हिंदुराव साहेब आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं निष्ठावंत कार्यकर्ता या ठिकाणी राष्ट्रवादीचा या ठिकाणी राहिलेला आहे. त्याचबरोबर शिवसेनेमध्ये शिंदे साहेब ज्यावेळेस बाहेर पडले, त्यामुळे कांतीलाल खंडे साहेब आपल्या माध्यमातून जोडला गेलेला कार्यकर्ता हा निष्ठावंतच कार्यकर्ता या ठिकाणी राहिलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. या भूमीला लागून जो काही जुन्नर तालुक्याला आहे, त्या जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर आरपीआय दिनाजी उघडा साहेब तुमच्या माध्यमातून या ठिकाणी जोडला गेलेला कार्यकर्ता, आठवले साहेबांच्या माध्यमातून जोडला गेलेला कार्यकर्ता हा खऱ्या अर्थाने निष्ठावंत कार्यकर्ता आहे. या ठिकाणी सांगायला आनंद वाटतोय की ही जी काही भूमी आहे, ही भूमी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची जन्माची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना तसं पाहिलं तर निष्ठा, त्याचबरोबर त्याग आणि समर्पण केलेले मावळे, छोटे छोटे मावळे त्या ठिकाणी एकत्र केले आणि त्याच माध्यमातून स्वराज्याची निर्मिती झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपल्याला लागून भूमीमध्ये झाला, त्यामुळे ते गुण काही अंशी या ठिकाणी मुरबाड तालुक्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये ठासून भरलेले आहेत. त्यामुळे त्याग, समर्पण आणि निष्ठा या ठिकाणी उपस्थित सगळ्याच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हे ठासून भरलेले आहेत. हे सांगायला त्या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे. या ठिकाणी निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्या माध्यमातून काम झालं. निश्चित पद्धतीनं या ठिकाणी सगळ्यांना एक विश्वास होता का आदरणीय कटोरे साहेब निवडून तर येणारच, परंतु केवळ निवडून येणार नाहीत, तर ज्या वेळेस राज्यामध्ये महायुतीचं सरकार बसेल त्यावेळेस आदरणीय आमदार कटोरे साहेब हे मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत. डाकी साहेब तसं बघितलं तर पक्षाने आदरणीय कटोरे साहेबांच्या होती माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, उपस्थित सगळ्या सामान्य कार्यकर्त्याला वाटतं का अन्याय झालेला आहे. तसं बघितलं तर कटोरे साहेबांचं काम जे आहे हे कोणीही टाळू शकणार नाहीये. मागच्या निवडणुकीला 1 नंबर मताधिक्याने कटोरे साहेब अख्ख्या राज्यामध्ये आले, त्यावेळेस महायुतीचं सरकार बसू शकलं नाहीये, परंतु या ठिकाणी ह्यावेळेस प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा होती का आमचा साहेब, ज्या आमदाराला आम्ही निवडून दिलेला आहे, हा आमचा साहेब हा यावेळेस मंत्री होणार. परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी साहेबांना मंत्रीपद दिले नाही. ती सण या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. त्यामुळे निश्चित पद्धतीनं येणाऱ्या 2-2.5 वर्षामध्ये कटोरे साहेबांना एकदा मंत्री करा आणि खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या मतदानाची गोष्ट अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी मी करतोय. या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे. हिंदुराव साहेब आपण जुना